एक योग्य पर्याय निवडा. याच्यासाठी एकूण 3 गुण आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या दुभाजक एक संपादी असतात आणि त्या संपाद बिंदूला काय म्हणतात. समजा एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोण तुम्ही दुभागलेत असे, तर तिन्ही कोण हे एकाच बिंदूमध्ये एकत्र येतात. त्या बिंदूला काय म्हणतात कोण दुभागले तर त्या तुम्ही अंतर्वर्तुळ काढता त्यानं, म्हणून त्याला काय म्हणायचं, अंतकेंद्र असं म्हणायचं. अंतरकेंद्र. अंतरकेंद्र हे त्याचं अचूक उत्तर आहे. एका समभुज चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या मापांची बेरीज 2x आणि 3x वजा 40 असेल तर x ची किंमत किती. आता बघा, समभुज चौकोन जो असतो त्याच्या चारी बाजू समान आणि समोरासमोरचे कोण काय असतात, एकरूप किंवा समान असतात. आता हे सम्मुख कोण आहेत, म्हणजे हे दोघे काय असणार आहेत, एकमेकाला समान. म्हणजे 3x वजा 40 बरोबर किती असणार आहे, 2x, किंवा 2x बरोबर 3x वजा 40. आता हा इथे बघा याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, तो इकडे येऊन वजा होईल. म्हणजे 3x वजा किती होईल, 2x, आणि वजा 40 इकडे येऊन काय होईल, अधिक. 3 वजा 2 1x, म्हणजेच नुसतं x लिहा. तर x बरोबर किती आला, अचूक उत्तर 40 आलं. म्हणजे अचूक पर्यायाचा कुठला असणार आहे, पर्याय डी 40 अंश. आता बघा, खालील उपप्रश्न सोडवा 2 गुणांसाठी. ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ आहे, तर त्या वर्तुळाचं केंद्र कोण आहे, ओ. तर ओ पासून जीवा ए बी वर जर लंब टाकला पी या ठिकाणी, जीवेची लांबी 14 आहे, ए बी 14 आहे, तर एपी किती असणार, एपी त्याच्या किती असणार रे, एपी हा बघा, तो जो एपी आहे तो एबीच्या काय असणार आहे, निम्मा. कारण वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो. म्हणजे तो नियम लिहायचा आणि 14ला 2 ने भागायचं, म्हणजे किती येणार सांगा, 7 सेमी. हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर बघा, त्रिकोण ए बी सी च्या बाजू ए बी व ए सी अनुक्रमे ई व एफ बिंदूमध्ये, त्रिकोण ए बी सी चा ए बी व ए सी चे मध्यबिंदू कोण आहेत, ई आणि एफ आहेत. ई एफ बरोबर 5.6 असेल तर बीसी ची लांबी काढायची. आता हे दोन्ही पण प्रश्न, पहिला प्रश्न पण 1 गुणांसाठी होता आणि हा सुद्धा 1 गुणांसाठी. तर बघा, त्रिकोण ए बी सी, ई आणि एफ मध्यबिंदू आहेत. ई एफ किती आहे, 5.6. तर हा ई एफ बीसी च्या निम्मा किंवा बीसी ई एफ च्या काय असते, दुप्पट असते. जे बीसी कशी असणार आहे सांगा, ई एफ च्या दुप्पट. म्हणजे 5.6 च्या काय करायचं, दुप्पट. कारण त्रिकोणाच्या मध्यबिंदूंना जोडणारी रेषा समोरील बाजूच्या काय असते, निम्मी असते. म्हणजेच तो मोठा बीसी असणार आहे तो काय असणार आहे, निम्मा असणार आहे. मग 6 दुनी 12 हातचे 1 पॉइंट द्यायचा, 5 दुनी 10 आणि 1 11, म्हणजे किती येणार आहे सांगा, 11.2. हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे, बीसी ची लांबी. आता बघा, इथून पुढचे प्रश्न मी प्रश्न फक्त सांगणार आहे, तुम्ही त्याची उत्तरं शोधायची आहेत. चौकोन आय जे के एल मध्ये आय जे समांतर के एल, आय ची 108 आहे तर के आणि के ची 53 आहे, तर जे आणि एल शोधायचे. आता बघा, हा समलंब चौकोन आहे, काय नाव आहे बघा त्याचं, आय जे के एल. आता याच्यामध्ये बघा, आय 108 आहे. आता समलंब चौकोनाचे लगतचे हे जे समांतर रेषा आहेत त्याच्या इथले कोणांची बेरीज किती असते, 180. म्हणजे हा 108, तर यल किती येणार आहे सांगा, 72 येणार. आणि इकडचा के 53 आहे, के किती आहे, 53. कारण 108 आणि 72 किती होणार, 180. त्यामुळे यल किती असणार आहे, 72. त्याचप्रमाणे बघा, आय जे के एल, तुमचा के किती अंश आहे, 53 अंश. तर मग जे किती असेल, तर 180 मधून काय वजा करा, 53 वजा करा, तुम्हाला काय मिळेल, जे मिळून जाईल. आणि मग इथे बघा 7, परत हातचे परत गेले, 8तून 6 गेले 2, आणि इथे 127 येणार आहेत. तर अशा प्रकारे के आणि एल ची एल आणि जे ची किंवा जे आणि एल ची माप काढायची.
आता बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 20 सेमी आहे. ह्या वर्तुळाची एक जीवा वर्तुळाच्या केंद्रापासून 12 सेमी अंतरावर आहे. तर त्या जीवेची काय करायची आहे, लांबी काढायची. समजा हा वर्तुळ आहे, त्या वर्तुळाचा हा केंद्र आहे. तर याच्यामध्ये बघा, त्रिज्या 20 सेमी, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचं अंतर 12 सेमी. तर पहिल्यांदा एपी काढायचा, किती येतं, आणि एपीच्या दुप्पट किती येणार आहे सांगा. तर एपीच्या दुप्पट हा तुमचा ए बी मिळणार आहे, म्हणजे जीवेची लांबी मिळणार आहे. पायथागोरस वापरून तुम्ही सोडवायचं. समांतरभुज चौकोन ए बी सी डी मध्ये कोण ए बरोबर आहे 3x अधिक 12 अंश आणि बी आहे 2x वजा 32 अंश. तर x ची किंमत काढायची आहे. तर समांतरभुज चौकोनामध्ये हा जो तुमचा समांतरभुज चौकोन आहे, त्याच्या समजा हा ए आहे, तर ए ला लागून कोण आहे, लगतचा कोण कोण असणार आहे बी. तर लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती असणार आहे, 180. म्हणजे थोडक्यात 3x अधिक 12 आणि अधिक 2x, ओके, 3x अधिक 12, जरा इथे लिहितोय मी, 3x अधिक 12 आणि अधिक 2x वजा 32. तर यांची बेरीज किती असणार आहे, 180 असणार आहे. 3 आणि 2 किती येणार सांगा, 5x आणि 32 मधून 12 गेले 20, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. तर यांची बेरीज किती येणार आहे, 100, म्हणजे पुढे किती आहे, 180. 32तून 12 गेले तर 20 येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा द्यायचं. म्हणजे थोडक्यात काय आलं बघा, 5x वजा 20 बरोबर 180. आता हे वजा 20 इकडे येऊन काय होणार, अधिक, म्हणजे 180 आणि 20 होणार 200 आणि गुणिले 5 काय करायचे, भागिले 5 एके 5, 5 चोक 20 आणि वरची एक 0, 40 अंश. तर x ची किंमत किती येणार आहे, 40 अंश. समांतरभुज चौकोनाचे लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. हा नियम वापरायचा. आता चौथा प्रश्न बघा, खालील उपप्रश्न सोडवा 6 गुणांसाठी. तर याच्यामध्ये सत्य की असत्य सांगायचं. तर बघा, प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो. तर हे चुकीचं विधान आहे. परत, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. प्रत्येक चौरस ज्याच्या चारी बाजू समान चौरसाच्या, म्हणून तो समभुज चौकोन, हे बरोबर आहे. प्रत्येक चौरस हा आयत असतो. प्रत्येक चौरस हा आयत असतो. तर बघा, दिलेला प्रत्येक चौरस हा सुद्धा काय असतो, आयत असतो. फक्त पहिलं तेवढं चुकणं. सिद्ध करा. हा प्रमेय सिद्ध करायचा आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जर तुम्ही जीवेवर लंब टाकलात तर तो जीवेला काय करतो, दुभागतो. पक्ष, साध्य, सिद्धता सगळं लिहायचं आहे त्याच्यात. आता बघा, प्रश्न क्रमांक 5, खालील उपप्रश्न सोडवा 4 गुण. तर हा त्रिकोण एबीसी असा काढायचा आहे, बी 100 अंश, बीसी 6.4, कोण सी 50 अंश. तर त्याचे बाह्य व अंतर्वर्तुळ, बाह्य वर्तुळ म्हणण्यापेक्षा काय म्हणा, परिवर्तुळ हा शब्द पाहिजे होता. परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ दोन्ही सुद्धा काढायचे. एक तर दोन्ही वेगवेगळ्या आकृत्या काढा किंवा एकातच काढा. परिवर्तुळ काढायचं असेल तर बाजू दुभागायच्या, अंतर्वर्तुळ काढायचं असेल तर कोन दुभागायचे. हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारे तुमचं 20 गुणांचं जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण होईल. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. परीक्षेमध्ये व्यवस्थित तयारी करा. यासारख्या आणखीन प्रश्नांची तयारी करा. ओके, इतर विषयाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. थँक्यू.